नमस्कार. मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी. प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर. ताज्या अपडेट्स, जलद माहिती आणि 100% रिअल न्यूजसाठी फॉलो करा केटी न्यूज मराठी. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी महादेव जानकर साहेबांच्या कार्यशैलीचं जोरदार कौतुक केलं आहे. जनतेशी जवळीक आणि प्रामाणिक काम करण्याची वृत्ती हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य असल्याचं अजितदादांनी स्पष्ट सांगितलं. अजितदादा पवार म्हणाले, मंत्रिपदाच्या काळातही महादेव जानकर यांनी कधीच भेदभाव केला नाही. विरोधकांची कामे असो वा समर्थकांची, प्रत्येक काम त्यांनी प्रामाणिकपणे आणि त्वरेने पूर्ण केली. मी स्वतः अनेक वेळा त्यांच्याकडे काम घेऊन गेलो आणि त्यांनी कोणताही पक्षपात न करता ती केली. अजितदादांनी जानकर साहेबांना सामान्य जनतेशी सतत जोडलेला नेता अशी प्रशंसा देत त्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीवर भर दिला. राजकारणात पद बदलतात, सत्ता बदलते, पण काम करण्याची प्रामाणिकता कायम ठेवणं हीच महादेव जानकर साहेबांची खरी ओळख आहे. अजितदादाकडून झालेलं हे स्पष्ट आणि मनापासून केलेलं कौतुक राजकीय चर्चांना नवा रंग देत आहे. अजित पवारांसहित कुणी ताम्रपट घेऊन इथं जन्माला आलेलं नाहीये. सत्ता येत असते, सत्ता जात असते. माग देखील आमचे महादेवराव कॅबिनेट मंत्री होते, पशुसंवर्धन खातं होतं. मी कित्येकदा माझी कामं घेऊन त्यांच्याकडे जायचो. ते पण खुल्या मनाने या दादा कुठलं काम करून द्यायचे. कधी त्यांनी भेदभाव केला नाही. मी मंत्री आहे तो पूर्ण महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे हे त्यांनी मनामध्ये ठेवलं आणि आम्हाला सगळ्यांना त्या काळामध्ये मदत केली. मंत्री असताना पण माझ्या भागात यायचे आणि तिथं साध्या साध्या घरामध्ये कधी कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम करायचे. सकाळी उठल्यावर तिथंच बाहेर आंघोळ करायचे, तिथंच सगळं उरकून पुन्हा कामाला लागायचे. एकदम तळागाळामध्ये काम करणारा हा आपला सहकारी. अशीच माणसं असावी लागतात. तर जनतेला वाटतं की हा माझ्या घरातला माणूस आहे, हा माझ्या जवळचा माणूस.